आणि एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय। ऑपरेशन टायगरचा पहिला एक्सक्लुझिव्ह फोटो समोर आलेला आहे। न्यूज 18 मराठीच्या हाती हा फोटो आलेला आपण पाहतोय। ठाकरेंची साथ सोडणाऱ्या त्या बंडखोर खासदारांचा पहिला फोटो समोर आलाय। सूत्रांच्या माहितीनुसार खासदार श्रीकांत शिंदे यांनी महाराष्ट्रातल्या रणनीतीला आणि दिल्लीत शिवसेनेचे नॅशनल कोऑर्डिनेटर असलेले अभिषेक वर्मा यांच्या समन्वयाला ऑपरेशन टायगर यशस्वी केल्याची चर्चा आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। हा पहिला तो फोटो आहे। ऑपरेशन टायगरचा सगळा हा काळ सुरू होता। ऑपरेशन टायगर जसं राबवलं जात होतं त्या सगळ्यानंतर ऑपरेशन टायगर पूर्ण झाल्यानंतरचा हा पहिला एक्सक्लुझिव्ह फोटो आपण न्यूज 18 मराठीच्या ऑपरेशन टायगरचा हा फोटो हाती पाहतोय। न्यूज 18 मराठीच्या हाती लागलेला हा फोटो आहे। त्या बंडखोर खासदारांचा हा पहिला फोटो तुम्ही पाहत आहात। या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती देत आहेत माझे सहकारी प्रशांत लीला रामदास आपल्याला। प्रशांतजी, अत्यंत महत्त्वाचा न्यूज 18 लोकमतच्या हाती हा पहिला फोटो, हा पहिला मोठा फोटो ज्यामध्ये स्पष्ट होतं ही पहिली झलक पाहायला मिळते। दिल्लीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये खासदार शिवसेनेचे राष्ट्रीय समन्वयक अभिषेक वर्मा यांच्यासोबत महाराष्ट्राच्या राजकारणासोबत पुन्हा एक मोठी हालचाल आपल्याला पाहायला मिळते। फोटोमध्ये जर पाहिलं तर हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर, मुंबईचे खासदार संजय पाटील आणि यवतमाळचे खासदार संजय देशमुख दिसून येत आहे। हा एक मोठा ऑपरेशन टायगरचा हा पहिला एक्सक्लुझिव्ह फोटो आहे जो न्यूज 18 मराठीच्या हाती आलेला आहे। हा बंडखोर खासदारांचा पहिला फोटो जो न्यूज 18 लोकमतच्या हातात आहे। यामध्ये जर बघितलं मुंबईतील विश्वसनीय सूत्रांनी दिली माहिती आहे, खासदार श्रीकांत शिंदे यांनी महाराष्ट्रातील रणनीतीला आणि दिल्लीत शिवसेनेचे नॅशनल कोऑर्डिनेटर अभिषेक वर्मा यांच्या समन्वयाला ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्याची माहिती पुढे आली आहे। सूत्रांच्या माहितीनुसार या राजकीय घडामोडीची तयारी अनेक महिन्यांपासून सुरू होती। गेल्या 16 आणि 17 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अतिशय गुप्तपणे याला अंतिम स्वरूप दिलेले आहे अशी सूत्रांची माहिती आहे। राजकारणात ऑपरेशन टायगरला आता जी एंट्री झाली आहे त्यानंतर आता मोठा राजकीय स्फोट कुठला होतो हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल। पण महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी न्यूज 18 लोकमतच्या हाती पहिला फोटो ज्यामध्ये पंचतारांकित हॉटेलमध्ये हे 3 खासदार पाहायला मिळत आहे। दिल्लीमधील फोटो असल्याचं देखील सूत्रांची माहिती आहे आणि सोबतच आज रात्री हे सगळे खासदार दिल्लीत येतील अशा प्रकारची देखील माहिती आहे। सोबतच उद्या किंवा आज रात्री उशिरा लोकसभेचं बुलेटिन जारी होईल आणि त्यामध्ये स्पष्ट होईल की हे 6 खासदार शिवसेनेमध्ये गेल्याच्या संदर्भातलं स्पष्टीकरण येईल। त्यानंतर हे 6 खासदार जर बघितलं आपण प्रसार माध्यमांसोबत पुढे येऊ शकतात आणि निश्चितपणे या घडीची ही सगळ्यात मोठी बातमी आहे की न्यूज 18 लोकमतच्या हाती हा पहिला फोटो आहे। प्रशांतजी, अत्यंत महत्त्वाची ही बातमी आपण पाहतोय कारण एका बाजूला गेल्या काही दिवसांपासून सातत्याने ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू होती। त्यावेळेला हेच सगळे खासदार माध्यमांना प्रतिक्रिया देत होते की आम्ही कुठेही जाणार नाही आहोत, आम्ही ठाकरेंची साथ सोडणार नाही। मात्र ऑपरेशन टायगर पूर्ण झालं। ऑपरेशन टायगर संदर्भात म्हणजेच या सगळ्या खासदारांनी पत्रावर सह्या केल्या, वेगळा गट स्थापन झाला आणि त्यानंतर अद्यापही माध्यमांसमोर थेटपणे स्पष्टपणे प्रतिक्रिया या कोणीही खासदारांनी दिलेल्या नाहीयेत। त्यामुळे आजचा हा जो फोटो आपल्या हाती लागलेला आहे तो आजचा आहे, गेल्या 2 दिवसापूर्वीचा आहे की नेमका कधीचा आणि कोणत्या हॉटेलातला आहे? महत्त्वाचं म्हणजे दिल्लीतील एका पंचतारांकित हॉटेलमधला हा फोटो आहे। या संदर्भातली एवढीच माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। सोबत त्यांनी म्हटलेलं आहे की हा फोटो दिल्लीतला आहे आणि गेल्या 2 ते 3 दिवसातला हा फोटो आहे। याचा अर्थ असा होतो की जेव्हा लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना भेटण्यासाठी हे खासदार दिल्लीत आले होते त्यावेळेसचा हा फोटो असल्याचा माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे। होऊ शकतं हा फोटो 1 ते 2 दिवसातला असेल, पण ताजे फोटो देखील पुढे येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। आज जेव्हा हे सगळे खासदार दिल्लीत येतील त्यानंतर एका सिक्रेट ठिकाणी ते थांबणार असल्याची देखील माहिती पुढे आली आहे। त्यामुळे उद्या जेव्हा बुलेटिन पुढे, आज रात्री किंवा उद्या सकाळी जेव्हा बुलेटिन पुढे येईल त्यावेळेस स्पष्ट होते, प्रसार माध्यमाच्या पुढे हे खासदार येतील तेव्हा स्पष्ट होईल की हा फोटो कुठला आहे। बरोबर आहे प्रशांतजी, तुम्ही माझ्यासोबत असेच राहा। आपण पुन्हा एकदा पाहतोय न्यूज 18 मराठीच्या हाती लागलेला हा फोटो आहे। हा फोटो तोच आहे जो ऑपरेशन टायगर दरम्यान हे सगळे खासदार पंचतारांकित हॉटेलमध्ये राहिलेले होते। त्या सगळ्या संदर्भातल्या बातम्या सूत्रांच्या माध्यमातून येत होत्या, मात्र नेमकं कोणतं हॉटेल आहे, कुठे हे सगळे खासदार थांबलेले आहेत या सगळ्या संदर्भातली माहिती मिळत नव्हती। पण हे सगळे खासदार दिल्लीमध्ये होते आणि दिल्लीमध्ये असतानाच पंचतारांकित हॉटेलमधला हा फोटो समोर आलेला आहे जो न्यूज 18 मराठीवर तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा हा फोटो पाहताय। ऑपरेशन टायगरचा पहिला एक्सक्लुझिव्ह फोटो हा समोर आलेला आहे। न्यूज 18 मराठीच्या हाती हा फोटो आलेला आहे आणि ठाकरेंची साथ सोडणाऱ्या त्या बंडखोर खासदारांचा हा पहिला फोटो तुम्ही पाहत आहात। सूत्रांच्या माहितीनुसार खासदार श्रीकांत शिंदे यांनी महाराष्ट्रातल्या रणनीतीला
आणि दिल्लीत शिवसेनेचे नॅशनल कोऑर्डिनेटर असलेले अभिषेक वर्मा यांच्या समन्वयाला ऑपरेशन टायगर यशस्वी केल्याची चर्चा होती आणि त्या सगळ्यानंतर हा पहिला फोटो समोर आलेला आहे। पुढच्या काही दिवसात आणखी काही फोटोज व्हिडिओज या सगळ्याचे समोर येतील। या खासदारांना वेगवेगळ्या ठिकाणाहून दिल्लीमध्ये नेण्यात आलं। त्याआधी ओम बिर्ला यांची वेळ घेण्यात आली, त्यांना एक पत्र देण्यात आलं। या सगळ्या खासदारांच्या सहीचा आणि एक वेगळा गट या खासदारांनी स्थापन केलेला होता। पण ही सगळी घटना घडत असतानाच म्हणजे मागच्या 2-3 दिवसामध्येच या सगळ्या खासदारांनी आपण उद्धव ठाकरे यांच्या सोबतच आहोत हे सातत्याने ते सांगत होते। आपल्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे आहेत। सुषमाताई, तुमचं स्वागत आहे। तुम्ही हा फोटो पाहताय, गेल्या 2-3 दिवसापूर्वीचा हा फोटो आहे। काही खासदार आहेत जे युबीटीचे आपले खासदार होते, जे आता गेलेले आहेत दुसऱ्या पक्षात किंवा त्यांनी एक वेगळा गट थेट स्थापन केलाय आणि आता ते कदाचित एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत काही दिवसात किंवा कदाचित आजच प्रवेश करतील। हा फोटो बघून मला काही फार आश्चर्य वाटत नाहीये, कारण नागेश पाटील आष्टीकरांच्या हालचाली गेली 2-2.5 महिने चालू होत्या आणि या संबंधाने मी माझ्या पक्षाला सुद्धा माहिती दिलेली होती। संजय देशमुख हे गेली 4 महिने पक्ष सोडण्याची तयारी करत होते। फक्त संजय देशमुख ती तयारी करत असताना ते भाजपकडे जाण्यासाठी प्रयत्न करत होते। हा सगळा गट भाजपकडे जाण्यासाठीच तयार झाला होता। फक्त भाजपकडे जाता जाता मध्ये शिंदेंनी वाटमारी केली, एवढंच काय ते। पण संजय देशमुख असेल, संजय दिना पाटील असेल, संजय दिना पाटील तर जर आपल्याला आठवत असेल तर एकनाथ शिंदेंना जो महाजी शिंदे पुरस्कार मिळालेला होता त्या क्षणीही हा पठ्ठ्या त्या अशोका हॉलमध्ये थांबलेला होता आणि तेव्हाही संजय दिनांनी मला फोन करून, ताई साहेब जरा आपण साहेबांना बोला, माझ्या एकुलता एक लेकीची शपथ घेऊन सांगतो, माझा तसा काही इरादा नाही। हे संजय दिनाने एकदा त्या लेकीच्या डोक्यावर हात ठेवून सांगावं की तू आधी शपथ घेतली का नाही ते। त्यामुळे संजय दिना, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर हे पक्षाचे तर सोडा, मतदारसंघाचे सोडा, हे आपल्या कुटुंबाचे सुद्धा होऊ शकत नाहीत, इतके बदमाश लोक आहेत। खरं तर ताई, एक महत्त्वाचा मुद्दा असा पण आहे, काल एकनाथ शिंदे देखील त्याच्यावरती बोललेले होते की खासदार सोडून जात आहेत किंवा तशी चर्चा सुरू आहे, मात्र उद्धव ठाकरे म्हणतात ज्यांना जायचंय त्यांना जाऊ देत। ही परिस्थिती गेल्या 2.5 महिन्यांपासून सुरू होती किंवा त्याला सगळीच वाट मोकळी करून दिली जात होती का? काय माहितीये का, हे जात आहेत ही माहिती मिळाली, त्यानंतर या लोकांशी बोलणं झालं। मी म्हटलं ना, अहो कुणीही जर आपल्या एकुलत्या एक लेकराच्या डोक्यावर हात ठेवून, संजय दिनाने आपल्या एकुलत्या एक लेकीच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेतलेली आणि ती शपथ घेऊन मला सांगितलं की साहेबांना बोला की माझं तसं काही नाहीये। हे महाजी शिंदे पुरस्काराच्या वेळेला जेव्हा संजय दिना हजर होते आणि तिकडे जेवायला गेले आणि त्यानंतर खूप चर्चा झाल्या, त्यावेळीची ही गोष्ट आहे। संजय दिना प्रत्येक वेळेला अव्वल लबाडीत करणारा माणूस। आम्हाला म्हणजे कधी कधी आम्ही शिवसैनिक म्हणून नाही वाईट वाटते की अशा लबाड लोकांना का बरं संधी दिली गेली। पण या आणाभाका शब्दांना काही अर्थ तर उरलाय की नाही? काम करणारे जे लोक होते ते लोक होतेच। केदार दिघे सारखा पण एक प्रामाणिक कार्यकर्ता होता। पण या आणाभाका अशा घेतल्या जात आहेत, शब्दा घेतल्या जात होत्या, या सगळ्या गोष्टींना तर काही अर्थ उरलाय की नाही महाराष्ट्राच्या राजकारणात? माझ्या माहितीप्रमाणे मी तर फार बुद्धिप्रामाण्यवादी विचार करणाऱ्यांपैकी आहे, पण जे स्वतःला सो कॉल्ड कट्टर हिंदुत्ववादी म्हणून घेतात त्यांच्यासाठी शपथ, वचन, आणाभाका ही गोष्ट फार मोठी असते। मग ह्या शपथा घेणारी ही लोक हिंदुत्ववादी आहेत का? नागेश पाटील आष्टीकर भारतातल्या 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असणारं औंढा नागनाथ श्री क्षेत्राच्या ठिकाणी राहणारा माणूस, औंढा नागनाथाच्या नागनाथ महाराजांची खोटी शपथ घेतो आणि शेवटच्या क्षणापर्यंत खोटं बोलतो। संजय दिनासारखा माणूस, संजय दिनाच्या संबंधाने मी दुपारी प्रेसमध्ये बोलल्यानंतर संजय दिना तातडीने फोन करून पुन्हा एकदा सांगतो की ताई साहेब आपला काहीतरी गैरसमज झालाय, कृपया आपण थोडीशी जरा भाषा सौम्य ठेवा, माझ्या घरासमोर माणसं जमतायत, घाबरट लोक काय या लोकांकडनं। पण एक आहे, हा फोटो बघून अजिबात आश्चर्य वाटलं नाही। या दोघा तिघांच्या ह्या सगळ्या ज्या कारवाया होत्या त्या 3-4 महिन्यांपासून हे सगळं चालू होतं। सत्तेपुढे सगळं झूट आहे, पण आता सांगते की ओमराजेंच्या बद्दलचं माझ्यासाठी धक्का आहे, पण ह्या तिघांबद्दल मला अजिबात धक्का वाटत नाही, काही वाटत नाही, कारण हे तिघे याच वृत्तीचे लोक आहेत।
हे कधीच कुणाचे होऊ शकत नाहीत. या फोटोमध्ये आपल्याला हे 3च खासदार दिसतात. असे आणखी कदाचित काही फोटो निघतील, काही व्हिडिओज येतील, कारण आज कदाचित हे सगळे खासदार दिल्लीमध्ये जाणार आहेत. त्यांची एक पत्रकार परिषद देखील होण्याची शक्यता आहे. असेल हे यांनी पत्रकार परिषदा घेतल्या. यांना जर खरंच हे टायगर असते तर यांनी तिकडे जायच्या आधीच एक पत्रकार परिषद घेतली असती, ती महाराष्ट्रात घेतली असती आणि महाराष्ट्रात पत्रकार परिषद घेऊन म्हटले असते हे की आम्हाला हे काहीही पटलेलं नाही, आवडलेलं नाही, आम्हाला यांचं काँग्रेससोबत जाणं आवडलेलं नाही आणि काँग्रेसने आम्हाला 2024च्या निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणून जी मतं दिलेली आहेत ती मतं सुद्धा आम्हाला पसंत नाहीत. सो आम्ही लगेच राजीनामा देतोय आणि आम्ही पोटनिवडणूक निवडणूक करू आणि पुन्हा निवडून येऊ. ती हिंमत नाहीये या लोकांमध्ये. बरोबर. धन्यवाद आपण दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी.